व्हेरी गुड. इकडे 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 लेफ्ट. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. बाहेर ओके. मला गुन्हेगारांची मला आयडिया नाही, माझ्याकडे अजूनपर्यंत तशी काही नोंद आलेली नाही. पण बिबट्याच्या बाबतीमध्ये मी आता संवेदनशील आहे आणि बिबट्याच्या बाबतीमध्ये शासनाने तातडीची उपाययोजना करावी, बिबट आपत्ती घोषित करावी आणि बिबट्यापासून आपल्याला संरक्षण करावं अशी माझी विनंती शासनाला आहे. वनमंत्री कुठले जरी असले तर आता वाढणारी संख्या, गेलेला काळ आणि येणारी आव्हानं लक्षात घेता आज जे वनमंत्री आहेत ते इथून मागे सुद्धा 94-95 5 वर्ष वनमंत्रीच होते. त्यांचा हा दुसऱ्यांदा टर्म आहे. ते हुशार आहेत, संवेदनशील आहेत. उपाययोजनेमध्ये आपण भरकटता कामा नये. आता याच्यावर लाईन ऑफ ऍक्शन व्हायला पाहिजे. रेस्क्यू सेंटर हे याच्यावरचं अंतिम उत्तर आहे असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं, सर्व राहणाऱ्या लोकांचं आणि तमाम मायबाप जनतेचं आमचं हेच सांगणं आहे शासनाला की आता यांना उचलाने आतमध्ये करा, यांना बाहेर फिरून देऊ नका. एक बैठक झालेली आहे, एक बैठक मुंबईला तातडीची झाली आहे. त्याच्यामध्ये रेस्क्यू सेंटरचा मुद्दा आलाय, पण त्या गोष्टीला आता 1.5 महिना झालाय. आमचं म्हणणं आहे का तुम्ही सुमोटो मागचा पुढचा विचार न करता बिबट आपत घोषित करावी महाराष्ट्र राज्याला. कारण आज सगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत. 10 किलोमीटरच्या अंतरावर आता नागपूरला सकाळपासून एक बिबट्याने हायदोस घातलाय. इथे ते बिबटे वाढले तर इथे यायला वेळ लागणार, आपल्याला बसायला मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने म्हणजे कॅबिनेटने तातडीने हे हिवाळी अधिवेशन संपायच्या आधी 2 रेस्क्यू सेंटरची घोषणा करून 90 दिवसाचा टाइम बॉन्ड दिला पाहिजे. 90 दिवसामध्ये हा सगळा विषय संपवला पाहिजे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. आमचं जे भारतीय जनता पार्टीचा मॅन्युफॅक्चर छोट्या राज्यातच आहे. विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा हा मागच्या 2014 पासून 2014 पूर्वीचा विदर्भ, 2014 नंतरचा विदर्भ कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांनी कुठल्याही लेवलला कुठल्याही डायसवर याची आमची तयारी आहे. विदर्भाचा संपूर्ण विकासाची योजना 2014 नंतर तयार झाली आणि आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहे. आणि राहिला प्रश्न वेगळा विदर्भाचा, तर आमचं पहिल्यापासनं छोट्या राज्य हे विकसित राज्य होऊ शकतात या बाजूनेच आमचा भारतीय जनता पार्टीचा आणि आमच्या तेव्हाच्या सरकारचाही आताच्याही सरकारचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. आमचा आज अजेंडा आहे की पूर्ण विदर्भाचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातो आहे. आणि या विदर्भाला जो आतापर्यंत कधी सिंचन, आरोग्य, रस्ते, पाणी, वीज या क्षेत्रामध्ये कधी न्याय मिळाला नाही, तो न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारचा आमचा आहे. त्यावर आम्ही काम करतो आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. महाराष्ट्रातल्या सहकारी सूतगिरण्यांसाठी राज्य शासनाने 3 रुपये प्रत्येक युनिटला सबसिडी यापूर्वी जाहीर केली होती. गेल्या महिन्यामध्ये सहकारी सूतगिरण्याचे जे अनुदान आहे ते भरलं नसल्यामुळं सहकारी सूतगिरण्या बंद राहतील की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि त्यामुळं वाढीव बिल प्रत्येक सूतगिरणीवालं 400 कोटी रुपये भरायचे होते. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, आम्ही सर्व मंडळींनी, मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो, फडणवीस साहेबांना भेटलो, वस्त्रोद्योग मंत्री, या सर्वांनी मिटिंगमध्ये निर्णय घेऊन ते 400 कोटी रुपये वीज मंडळाला त्यांनी अदा केले. आणि त्यामुळे सूतगिरण्या आता सुरळीत चालू झालेल्या आहेत. नाहीतर प्रश्न असा होता की वीज मंडळाला जर पैसे भरले नसते तर सूतगिरण्या बंद झाल्या असत्या. आणि त्यामुळं माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब, आपले वस्त्रोद्योग मंत्री सावकारे साहेब या आणि महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी साहेबांच्या नेतृत्वामुळं आज या सूतगिरण्यांचे पैसे भरल्यामुळं सूतगिरण्या चालू झालेल्या आहेत. आणि त्यामुळं तो आपल्या सर्वांचा आभार मानण्यासाठी मी 2 मिनिटं आपल्याशी बोलतो. मी आमदार अशोकराव माने, कोल्हापूर.